नागपुरातील गोळीबार चौकात अग्नितांडव पाहायला मिळत आहे। बाजीराव गल्लीतल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। दाटीवाटीची वस्ती असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यास अडचण उद्भवते आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत। नागपूरमधली घटना गोळीबार चौकात एका इमारतीला आग लागली आहे। कपड्याच्या दुकानालाही भीषण आग लागली, ती आता पसरत चालली आहे। मात्र दाटीवाटीचा हा रस्ता आहे, नॅरो रोड आहे, त्यामुळे तिकडे अग्निशमन दलाला पोहोचण्यात अडचण होते। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जितेंद्र, ही आग नेमकी कशामुळे लागली? पहाटेच्या वेळी ही आता आग लागल्याची माहिती समोर येते। सुरुवातीला आगीचं कारण अस्पष्ट असलं तरीही शॉर्ट सर्किटच्या माध्यमातून ही आग लागल्याचं सांगण्यात येतोय। महत्वाचं म्हणजे इतवारी परिसरातील मस्काचा एरिया आहे, दाटीवाटीचा परिसर आहे, व्यापारी परिसर आहे आणि त्याच्या पहिल्या माळ्यावर असलेलं हे गारमेंट्सचं दुकान आहे, त्याचं गोडाऊन देखील तिथेच आहे आणि आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे तो दाटीवाटीचा आहे। त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास थोडंसं अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत। अग्निशमन विभागाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। सध्या तरी कुठलीही जीवहानी झाली नसल्याची माहिती असून अग्निशमन विभाग जो आहे तो पूर्णपणे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र थोडा दाटीवाटीचा परिसर आहे, व्यापारी परिसर आहे आणि सोबतच इतरही दुकान आहेत, तिकडेही आजूबाजूच्या परिसरात आग लागू नये याचेही प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन विभागाकडून सध्या करण्यात येत आहेत। नक्कीच, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.